नमस्कार. द रिअल पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं मी अभिजित लामकाने सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या चौथ्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते, माढा मतदारसंघाचे युवा नेते आदरणीय श्री रणजित भाई शिंदे साहेबांचं. भाईसाहेब, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं तर खूप दिवस झाला आपली चर्चा सुरू होती पॉडकास्ट घ्यायचा, परंतु तुमच्या टाइम मॅच झालं नव्हतं. खूप म्हणजे शेड्यूल बिझी होतं. तर एकंदरीत आज आपल्याला या ठिकाणी वेळ भेटलेला आहे आणि तुम्ही आमच्या पॉडकास्टला वेळ दिल्याबद्दल आपला अजून एकदा मनापासून आभार आहे. भाईसाहेब, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये खूप राजकीय नाही, परंतु एक तुमच्या वैयक्तिक लाईफबद्दल, सामाजिक लाईफबद्दल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर गप्पा टाईप या ठिकाणी आजचा पॉडकास्ट घेणार आहोत. तर भाईसाहेब, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमची राजकारणात एंट्रीज कशी झाली? म्हणजे तुमची आवड होती म्हणून झाली का, दादांच्या मार्गदर्शनामुळे झाली का, किंवा कशी झाली नेमकी? बालपण कसं गेलं आणि कशी एंट्री झाली राजकारणामध्ये? राजकारणामध्ये एंट्रीचा विषय म्हणजे एकतर थोडी आवड होती आणि घरात पहिल्यापासून हे राजकीय वातावरण, आणि त्याच्यामुळं कॉलेज झाल्या पहिल्यांदा सरपंच संजय मामा यांनी सरपंच गावाचं सरपंचाची जबाबदारी पहिल्यांदा त्यांनी टाकली आणि तिथून प्रवास सुरू झाला. मग एकंदरीत बालपण कसं गेलं? म्हणजे निमगावमध्ये बालपण पूर्ण गेलं का बाहेर शाळेसाठी कुठे होतात का इथं सगळं झालं? म्हणजे शिक्षण कुठे कुठे झालं नेमकं? शिक्षण मी पहिलीपासून हॉस्टेलला राहिलो. म्हणजे प्रवरा पब्लिक स्कूलला 10वीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मी पुन्हा 11वी-12वी लातूरला होतो आणि त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठमध्ये केमिकल इंजिनिअरिंगचं डिप्लोमा केला. पण त्याच्यामध्ये सुद्धा शेवटच्या वर्षात 1-2 विषयाच्या पेपरला मी गेलो नाही, म्हणजे डिप्लोमा पूर्ण नाही. पण तो केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा शेवटची परीक्षा राहिली द्यायची. म्हणजे कशामुळे राहिली, किंवा का का कामानिमित्त का बिझी होता का? इकडं यायचं होतं आणि इकडं जॉईन व्हायचं होतं, त्याच्यामुळं थोडंसं राहून गेले. म्हणजे दादासाहेबांनी सांगितलं का तुम्हाला यावं लागेल राजकारण, का तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीमुळे झाला? नाही, दादांनी कधी सांगितलं नाही. पण दादांनी कधीच कोणाला कुठल्याच बाबतीत कधी अडवलं नाही. म्हणजे स्वतःची लाईफ जगा एकदम फ्रँकली पद्धतीने. आणि मग कॉलेजमधील किस्से कसे होते की आता कॉलेजला गेलात, किंवा अजून विद्यार्थी दशा कशी जगलात नेमकी, एकदम कसं झालं तो पद्धत? जसं बाकीच्या विद्यार्थ्यांचं जीवनशैली आहे त्याच पद्धतीनं माझी कॉलेजची जीवनशैली होती. आणि म्हणजे सरपंच पदापासून तुमची सुरुवात झाली. मग त्या सरपंच पदापासूनच्या दिवसापासून आजपर्यंत असा लाईफमध्ये एखादा कधी कठीण प्रसंग आला का त्यावेळेस वाटलं खरंच माझ्या लाईफमध्ये हा कठीण प्रसंग आहे, किंवा एखादं त्यावेळेस तुम्ही खूप इमोशनल झालात किंवा एकटे पडलात, असं कधी झालं का आयुष्यामध्ये आजपर्यंत? कठीण प्रसंग कधीच म्हणजे असं काय कधी वाटलं नाही. अडचणी तर येतात, बरोबर. बिगर अडचणीचं कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळं अडचणी तर राहणार, अडचणी येणार. कठीण प्रसंग म्हणजे फक्त पहिल्यांदा दादा दवाखान्यात ज्यावेळेस ऍडमिट होते त्यावेळेस थोडासा कालावधी कठीण वाटला. मग ह्या गोष्टी झाल्या. मग नंतर तुमच्यावर 2024ला तुम्ही विधानसभेमध्ये उभा राहिला अपक्ष म्हणून. मग त्यावेळेस तो जो पराभव झाला त्याची कारणं तुम्हाला काय वाटतात की तो पराभव झाला त्या ठिकाणी? म्हणजे काय आपण कार्यकर्ते कमी पडले का, आपल्या कुठल्या गोष्टी नडल्या, असं काय वाटतं का तुम्हाला? त्याच्याबद्दल, त्या पराभवाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय पराभवाला कारणं अनेक असतात. निवडून आल्यानंतर कोण कारणं शोधत. पण त्याच्यामुळं कोणाला दोष देण्यापेक्षा जे काय आमच्याकडून चुकलेलं असेल, गेले अनेक वर्ष दादांच्या माध्यमातून त्या मतदारसंघातल्या तालुक्यातल्या लोकांनी काम करण्याची दादांना संधी दिली. मलाही अनेक ठिकाणी तालुका पंचायत, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी निवडून दिलं वेगवेगळ्या मतदारसंघातनं. विधानसभेला ठीक आहे, लोकांना वाटलं असेल की पर्यायाने इतक्या वर्ष ज्या अर्थी सत्तेत आहे आणि पुन्हा नंतर माझ्याबद्दल अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं काय आमच्याच जवळच्या किंवा लोकांनी अपप्रचार माझ्या स्वभावाबद्दल केलेला होता. आणि त्या स्वभावाच्या अपप्रचारामुळे एक न भेटता सुद्धा लोकांमध्ये एक प्रोपोगंडा, जसा फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं तसं ते चांगल्या पद्धतीनं पसरलेलं होतं. आणि त्याच्यामुळे ही अनेकांची मतं मला भेटायच्या आधीच तयार झालेली होती माझ्याबद्दल.
आणि शिवाय अनेक वर्षाचा सत्तेचा कालावधी, त्यामुळं थोडंसं बदल करण्याचा किंवा कोणीतरी चांगला पर्याय होऊ शकतं अशी मतदाराची भावना होऊ शकते. आणि लोकशाहीमध्ये त्यात काय म्हणजे चुकीचं नाही असं मला वाटतं. मग तो पराभव झाला, त्यानंतर तुम्ही अपक्ष लढलात होता. एक मला वाटतं सर्वात जास्त अपक्ष उमेदवाराला मतं तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली होती. मग ते झाल्यानंतर तुम्ही पुन्हा मग अनेक पक्ष तुमच्या समोर होते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, भरपूर पक्ष, राजकीय पक्ष होते. मग तुम्ही भाजपमध्येच प्रवेश करण्याचा निर्णय का घेतला किंवा तोच पक्ष तुम्हाला काय योग्य वाटला त्यावेळी? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष. त्याच्यामध्ये काम करणारं नेतृत्व, देशाचे पंतप्रधान, ह्यांचं काम करायची पद्धत आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्यांची काम करायची पद्धत, त्यांचं असणारं विजन हे पुढं देशाला आणि राज्याला कुठं घेऊन जाणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं विकासाचा स्पीड आहे, ज्या वेगवेगळे कन्सेप्ट, नवीन सगळ्या गोष्टी, मेक इन इंडिया असो किंवा मुख्यमंत्र्याचं राज्य सगळ्यात एक नंबर राज्य बनवायचं काम चाललेलं आहे. राज्यातले अनेक मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून उभा राहत आहेत. आणि ह्या अशा विजनच्या नेतृत्वावर काम करायची इच्छा होती, म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि मग BJP मध्ये तुम्ही प्रवेश केला आणि पराभवानंतर एवढा मोठा कमबॅक जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही केला. म्हणजे एक जिल्हा परिषद वगळता सर्व जिल्हा परिषद तुमच्या त्या ठिकाणी निवडून आल्या, मामांच्या आणि तुमच्या सगळ्याला. हा एवढा लोकांमध्ये बदल कसा काय झाला किंवा एवढं मोठं कमबॅक, म्हणजे इतकं डेंजरस कमबॅक होतं की पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर लगेच पुन्हा काही वर्षात, म्हणजे एका 12-13 महिन्या कालावधीनंतर निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समिती. आणि ते एवढं मोठं कमबॅक झालं, फक्त बेंबळी जिल्हा परिषद वगळता सगळ्या जिल्हा परिषद तुमच्या आला आणि 1-2-3 पंचायत समिती वगळता सगळ्या तुमच्या आला. तो एकदा म्हणजे लोकांमध्ये तो विचार कसा काय बदलला, तुम्हाला काय वाटतं त्या निवडणुकीबद्दल? त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये सुद्धा जिल्ह्याचे आपले पालकमंत्री जयभाऊ ह्यांचं सुद्धा खूप मोठं सहकार्य प्रत्येक कामाच्या बाबतीमध्ये या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी त्यांचं मदत झालेली आहे. आणि एखाद्याने सहकार्य केल्यानंतर ते मोठ्या मनाने सांगितलंही पाहिजे. त्याच्यामुळं सरकारमध्ये असताना आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये जायच्या आधी सुद्धा आणि गेल्यानंतर सुद्धा जयाभाऊनी आणि मुख्यमंत्र्यांनी खूप सहकार्य केले. आणि ही सगळी जी काय कामं जी काय थांबलेली होती ती मार्गी लागलेली या जिल्हा परिषदेच्या आधी. आणि त्याचबरोबर जो आधीचा कालावधी आहे, जो दादांचा कालावधी, आमचा कालावधी, आम्ही काम केलेला अनुभव पाठीशी होता, लोकांनी तो अनुभवलेला आहे. आणि त्याच्यानंतर गेल्या 1.5-2 वर्षामध्ये हा झालेला बदल, हा बदलही लोकांनी अनुभवलेला. आणि त्या अनुभवानंतर मतदारांची कदाचित भावना बदलली असेल किंवा काम कोण करू शकतंय किंवा काय परिस्थिती आहे, कोण कसं लोकांना इलेक्शन पुरतं काय लोकांना थापा मारल्या आणि कशा पद्धतीनं तो सगळा प्रवास झाला ही लोकांनी अनुभवलेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी पुन्हा एकदा काम करायचं. जर पुढच्या कालावधीमध्ये तालुक्याचाही थांबलेला विकास आणि मतदारसंघाचा थांबलेला विकास न्यायचा असेल तर ह्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून लोकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही जात असताना भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मतदारांनी विश्वास टाकला. आता तुम्ही सांगितलं की आता मग ह्याच्यावरून एक प्रश्न मला विचारायचा आहे की अभिजित पाटलांनी मागच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं आमदारांनी की रणजित भाई यांनी त्या ठिकाणी संपर्क ठेवला पाहिजे, एक प्रगल्भता असली पाहिजे. जसे की सांगोलचं मतदारसंघामध्ये जसे दीपक आबा असतील, शहाजी बापू, बाबासाहेब देशमुख राजकारण झाल्यानंतर इलेक्शन संपल्यानंतर एका गाडीत फिरतात किंवा पंढरपूरचं राजकारण असेल, त्या पद्धतीने रणजित भाई यांनी त्या ठिकाणी संपर्क ठेवला पाहिजे किंवा प्रगल्भता असली पाहिजे, असं त्यांचं मत. याच्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? कसं आहे, आमची प्रगल्भता मी मागं पण सांगितलंय की आमची त्यांच्या इतकी नाही. कारण प्रगल्भता कशाला म्हणतात, लोकांनी मंजूर केलेल्या कामाची जाऊन उद्घाटन करणे आणि खोटं श्रेय लाटणे एवढी प्रगल्भता आमच्याकडे नाही. आणि राहिला विषय संपर्क ठेवायचा, ती जनतेशी मतदारांशी संपर्क आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांशी संपर्क असायला पाहिजे त्यांच्याशी आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांची संपर्क ठेवून
लोकांची मतदाराची फसवणूक करणे ही काय अशा पद्धतीची प्रगल्भता माझ्याकडे नाही, नक्कीच त्यांचं काय म्हणणं होतं की म्हणजे त्यांची मुलाखत आम्ही ऐकलं की त्यांचं काय म्हणणं होतं की जसं सांगोलमध्ये राजकारण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल त्यांनी त्या ठिकाणी दिलं की इलेक्शन झाल्यानंतर शहाजी बापू असतील, बाबासाहेब देशमुख साहेब असतील किंवा दीपक आबा असतील, हे कसं तिघं एका गाडीत फिरतात किंवा एका स्टेजवर असतात, एकमेकांना बोलतात, संपर्क ठेवतात, तोही रणजित भाई ठेवत नाहीत असं त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला दिसून आलं. मग याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? काय सगळंच लबाडीच्या ह्याच्यावर जर असेल तर विश्वास कसा ठेवायचा? थोडक्यात तुम्हाला त्यांचे विचार पटत नाहीत. आणि 100% सगळ्याच लबाड गोष्टी केल्यावर सगळंच खोट्याचं म्हणजे बेसच सगळा खोटा जर असेल तर कसा काय विश्वास ठेवा? या ठिकाणी हा विषय एक झाला. आणि जसं की भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिथून पुढच्या इलेक्शनपर्यंत किंवा एवढी कामं मतदारसंघामध्ये झाली किंवा आज आपण बघतो तर आता आपण ह्या पॉडकास्ट घेण्यासाठी मी तुम्हाला आवडून सांगतो सगळ्या प्रेक्षकांनी, हा पॉडकास्ट घेण्यासाठी गेले 15 दिवस झाला आम्ही नियोजन करतो, पण बाळासाहेबांना तो वेळच भेटत नव्हता. सकाळी आलो की बघा आजही पराभव होऊन सुद्धा एवढी जनता येते, एवढे प्रश्न घेऊन येते, हे कसं काय? म्हणजे आलं की एक 30 ते 40 लोक 100% सकाळी आलेले असतात प्रश्न घेऊन, कुणाची निवेदन घेऊन, काय अडचणी असतात, हे कसं काय? हे दादांकडं पहिल्यापासून लोक येत होते. आजही मतदारसंघामध्ये पराभव जरी झालेला असला तरी निम्म्या लोकांनी मतदान मलाही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न आहेत. शिवाय जे कोणी काय त्यांचे विचार बदलल्यामुळं जे कोणी विरोधात गेलेले आहेत तशीही लोक येते, त्यांनाही त्यांचीही कामं करतोय. म्हणजे असं काय आमच्याकडं आहेत म्हणून कामं करतोय असं नाही, सगळ्यांचीच कामं करतो. त्याच्यामुळं लोकांना म्हणजे चर्चा होत असावी किंवा काम होत असावं किंवा काम व्हायच्या आशेने माणूस येतो, त्यामुळं आपण प्रामाणिकपणे कामं करतो. आणि विरोधकांनी वारंवार दूध संघाबद्दल टीका केली, त्याच्यात तुमचं काय मत? तुम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं, परंतु वारंवार विरोधकांनी टीका असते दूध संघाबद्दल, असं झालं ते झालं, चुकीच्या गोष्टी घडल्या वगैरे. काय विरोधकांनी दूध संघावर टीका केली, सूतगिरणीवर टीका केली, कारखान्यावर टीका केली. या काही विरोधकांनी एक कुठलीही संस्था चालवलेली नाही. मी ह्याच्या आधी सांगितलं की दूध संघाची सगळी चौकशी करावी. मी दूध संघाचं चेअरमन झाल्यापासून 1 रुपयाही भत्ता घेतलेला नाही, 1 रुपयाचंही डिझेल वापरलेलं नाही. त्या दूध संघातल्या NDDB नॅशनल डेअरी अँड डेव्हलपमेंट बोर्डनी एक अहवाल दिला की ह्या दूध संघातली एकही मशीन आता वापरण्यायोग्य नाही, सगळ्या डिस्कार्ड करण्यासारख्या. ह्या जुन्या दादांच्या काळात उभा राहिलेल्या दूध संघाच्या मशिनरी आज त्या कशा चालू शकतील? आज कॉम्पिटिशन करताना ज्या दूध संघाच्या इतर ज्या काही प्रायव्हेट डेअरी आहेत त्यांच्या सगळ्या मशिनरी ऑटोमायझेशन ह्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या, तर त्याला कॉम्पिटिशन करायचं झालं तर तशा पद्धतीचा अद्ययावत प्लॅन्ट पाहिजे. आणि म्हणून आम्ही दूध संकलन थांबवलं, कारण संकलन करून पण लॉस व्हायला लागला. 1 लाख लिटरवर संकलन नेलं, पुन्हा कमी केलं, कारण हे लॉसेस बंद होत नव्हते. आणि इतर दूध टँकरनी पूर्वीच्या काळामध्ये दादा चेअरमन असताना किंवा त्यांच्यानंतर मार्केटिंगला दूध कमी जायचं आणि बल्कमध्ये टँकरनी महानंदाला दूध जायचं. आज महानंदाची परिस्थिती अडचणीची होती, महानंदाला शासनाने NDDBच्या ताब्यात दिलं त्याचं आता रिवायवल करण्यासाठी. आता NDDB महानंद चालवते आणि तशाच पद्धतीनं आम्ही सुद्धा निर्णय घेतला की NDDBला सोलापूर जिल्हा दूध संघ द्यायचा आणि दुग्ध विकास मंत्र्यांकडे आम्ही बैठकी लावलेली आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये त्यामध्ये एवढाच उद्देश की NDDB त्याच्यामध्ये पैसा खर्च करल, प्लॅन्ट उभा करल. NDDB ही सहकारी संस्थांना मदत करणारी, दूध संघांना मदत करणारी राष्ट्रीय लेवलची संस्था आहे आणि त्यांची मॅनेजमेंट असली तर चांगल्या पद्धतीनं पुन्हा पुढचे 10-15 वर्ष NDDBच्या ताब्यात जर राहिला तर चांगल्या पद्धतीनं दूध संघाचे पुन्हा सहकारी संस्था म्हणून उदयास येईल. आणि त्याच्या माध्यमातून नुसत्या प्रायव्हेट डेअऱ्यांचं जे आज दूध संकलन आहे, जिथं शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक होत असेल तर त्या ठिकाणी सहकारी संस्था सुद्धा NDDBच्या माध्यमातून जर चांगली चालली तर कॉम्पिटिशन राहू शकतं आणि त्या कॉम्पिटिशनमुळे लोकांना चांगला दर मिळू शकतो. तशाच पद्धतीनं जे दूध संघावरती आरोप केलेले आहेत त्या प्रत्येक गोष्टीची शहानिशा करावी. मी सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहे, काही माझी अडचण नाही, चौकशी केली. कारण काय आहे, ज्याच्यात कुठली गोष्टच अशी घडलेली नाही, उलट त्या ठिकाणी
तिथल्या सगळ्या चोऱ्या माऱ्या बंद केल्या, अनेक तिथल्या त्रुट्या होत्या त्या सगळ्या दुरुस्त केल्या, बँकेची कर्ज भरत आणली, कर्मचाऱ्यांची देणी देत आणली. आणि हे सगळं करून सुद्धा दूध गोळा न करता सुद्धा आज दूध संघ तोट्यात राहिलेला नाही. जी त्याची पशुखाद्याचा प्लॅन्ट होता तो भाड्याने चालवायला दिला, त्याच्यातून पगारी भागतात आणि काही ना काही स्वरूपात उत्पन्न आता जी ऑफिसची जागा जी वापरली जात नाही ती आम्ही भाड्याने द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे जेणेकरून सगळ्या गोष्टी आणि हे सगळं होऊन NDDBच्या मदतीनं पुन्हा दूध संकलन सुरू करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळं दूध संघाच्या बाबतीत कधी माझं ओपन हे आहे, येऊन चौकशी करा, कुठं दोषी आढळले असलं तर आमच्याकडनं रिकव्हरी करा, 100% तयार आहे. म्हणजे चौकशीला तुम्ही तयार आहे? 100% तयार आहे. आणि सूतगिरणीच्या वर सुद्धा बोललं जातं, त्याच्या बाबतीत सुद्धा त्याचं खरेदी खत सगळं रीतसर आहे. सोशल मीडियामध्ये चुकीच्या त्याच्या बातम्या, कोणाच्या तर सह्या आणून चौकशी करा म्हणून, ही जी कोण आहे ती माणसं ही सगळे ब्लॅकमेलर आहेत. कोणाच्या तर आशीर्वादाने हे सगळे खोट्या चौकशा लावायचा प्रयत्न करतात. ह्याच्यात 10 वेळा चौकशा झाल्यात, निष्पन्न काहीच झालेलं नाही. आणि त्याच्यामध्ये त्या खरेदी खात्यात बँकेचं कर्ज जे होतं दूध त्या सूतगिरणीचं ते भरून त्याची खरेदी झालेली, पेपर नोटिसा देऊन सगळ्या कायदेशीर मार्गाने त्याचे इन्कम टॅक्सचे पैसे भरलेले आहेत, त्याचे MSCBचे पैसे भरलेले आहेत. हे सगळी देणी देऊन खरेदी झालेली आहे, म्हणजे ह्या देण्यापुटीच खरेदी केलेली. त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये असा फार 600 कोटीची जागा आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, 600 कोटीची जागा आहे ना, तर त्याच्या निम्म्यापेक्षा निम्म्या किमतीत मी द्यायला तयार आहे. जर त्या आरोप करणाऱ्याने जर पाहिजे असेल केलं तर 600 नाही 100 कोटीला घ्यायची झाली तरी सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे. 50ला घ्यायची असेल तरी द्यायला तयार आहे, फार बरं होईल. म्हणजे एवढा 600 कोटीची जर जागा असेल तर मला वाटतंय मग पुणे मुंबईतल्या जागेला किंमतच नाही, सगळ्या हितच किमती. म्हणजे 15 एकराची किंमत जर 600 कोटी असेल तर म्हणजे अचंबित होण्यासारखे आरोप केले जातील, आणि ती माड्यामध्ये. म्हणजे उलट आम्ही त्याच्यापेक्षा कित्येक कमी किमतीत द्यायला तयार आहे. जे आरोप करणार आहे त्याला घ्यायची असली तर 10% किमतीत त्याच्या द्यायला तयार आहे, 600च्या 10%. जर घ्यायची असली तर अवश्य भेट घ्यावी. बद्दल त्यांच्या आवडीनिवडीबद्दल बोलणार. हा राजकीय एक शेवटचा प्रश्न असेल. तुम्ही अभिजित पाटलांना काय सल्ला द्याल, एक मतदार म्हणून असो किंवा एक विरोधक म्हणून असो, त्यांना एक सल्ला काय द्या किंवा काय सांगाल? बरं का, मी सल्ला द्यायला एवढा मोठा नाही. माझं काम जे आहे ते जे होतंय ते सांगायचं, जे खरं आहे ते बोलायचं. बरं, एवढंच माझं काम. बरं ठीक आहे. अजून एक प्रश्न असू द्या. विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आता, विधान परिषद निवडणूक लागलेली आहे आता. उत्तम जानकरांनी मागच्या याच्यात सांगितलं की माझा केसाने गळा कापला किंवा ह्या गोष्टी त्यांच्या माझी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांची एकमेकांबद्दल त्या ठिकाणी हे आहेत गोष्टी. मग त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं विधान परिषद निवडणुकीबद्दल एकंदरीत? आता त्यांचं आपापसात काय ठरलं होतं ते काय मला माहित नाही. बरं, त्यांचं काय ठरवून काय झालेलं होतं त्याही गोष्टी काय आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर मी निवडणूक कशी वाटते? निवडणूक विधान परिषदेची 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार, 100% येणार, आणि त्याच्यामुळं काय त्यात प्रश्नच नाही. ठीक आहे. प्रेक्षकांना सांगतो आता राजकीय प्रश्न संपलेले आहेत आपले. आता भाईसाहेबांच्या एक वैयक्तिक लाईफ बद्दल किंवा एक छान गप्पा टाईप आपण या ठिकाणी विचारणार. तर भाईसाहेब तुम्हाला पर्सनल लाईफ सेगमेंट बद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत. आता राजकीय संपलेला आहे, आता तुम्ही असाल, आदरणीय मामा संजय मामा असतील किंवा रमेश मालक असतील, सगळे एक आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात, बिझी असतात सगळेजण. मग तुमचं तिन्ही कुटुंब किंवा शिंदे फॅमिली कधी एकत्र येते त्यावेळेस तुम्ही फॅमिली टाइम एकमेकाला खूप छानपैकी म्हणजे स्पेंड करू शकता, एकमेकांबद्दल बसू शकता, गप्पा मारू शकता. तो कोणता हा क्षण असतो की त्या दिवशी ऑल ऑफ शिंदे फॅमिली एकत्र असते? कोणाचा कार्यक्रम असेल किंवा पाहुण्यांचं, दिवाळीला वगैरे असं प्रत्यक्षात दिवाळीला वगैरे भेटण्याचा फारसा प्रसंग येत नाही, पण घरगुती किंवा पाहुण्यांचा कुठल्या जवळच्या जर कार्यक्रम असेल, समारंभ असेल तर त्यावेळेस सगळे एकत्र येण्याचा प्रसंग येतो. आता हे झालं, आणि आता एवढं शेड्यूल बिझी असतं तुमचं सकाळपासून. मग थोडक्यात शेड्यूल कसं असतं नेमकं, सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत शेड्यूल कसं असतं एकदम?
काय नाही, संध्याकाळी उशीर होतो जरा झोपायला. अशी तक्रार येते घरून कधी की टाइम नाही दिला, किंवा घरच्यांचं, किंवा चिरंजीव असतील, किंवा तर वहिनी साहेब असतील, कधी म्हणतात का की तुम्ही टाइम वगैरे देणार, किंवा त्या बाबतीत कधी काय गोष्टी कोणत्या? नाही, तसं काय म्हणजे कधी तक्रार नाही, कारण सगळे कुटुंबातल्या सगळ्याच लोकांचं समजून घेतल्यामुळं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात. आणि सकाळी उठल्यापासून सकाळी लोकांना भेटल्यानंतर पुन्हा मग काय काम असतं, कुठं कार्यक्रम असेल किंवा कुठं कारखान्यावर जायचं असेल तर हे काम, पुन्हा नंतर असं अचानक काही घडामोडी घडलेल्या असतील तर अचानक जावं लागतं. काल जसं समजा वादळ काय नैसर्गिक आपत्ती कुठलं आलं तर, आता कालच्या वादळाच्या ह्याच्यात अशा प्रसंगाला जर हित असेल तर आपल्याला हजर राहणं गरजेचं आहे, आणि त्या तशा पद्धतीनं प्रोग्राम राहतो दिवसभर. जेवण कसं असतं शेड्यूल तुमचं, चहाचं, जेवणाचं, सकाळपासून नाही, संध्याकाळपर्यंत? मी चहा घेतच नाही. चहा नाही, कॉफी नाही, कॉफी पण घेत नाही. चहा त्याच्यामुळं, काहीच नाही? दुपारी फक्त जेवण, सकाळपासून काहीच नाही? नाश्ता वगैरे काय नाही, अर्धा ग्लास दूध घेतो फक्त. आणि दुपारी जेवण directly? आणि दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण झालं, 2 टाइम जेवण, बस. आणि सकाळी केला तर नाश्ता. काय नाही, लोकांकडे गेलो तर चहा. तोवर नाही चहा नाही, घरी म्हणजे जरी इच्छा नसली तरी पेवा तर लागतो चहा लोकांकडे गेले. हा घेतो, काय शेवटी लोकांनी आदराने दिल्यानंतर नाही म्हणता येत नाही. आवडता पदार्थ कोणता? म्हणजे जो समजा तुम्हाला जर एक पदार्थ केला घरी आणि तो दिवसभर जरी खा म्हणलं तरी तुम्ही ते खाचाल, असा कोणता पदार्थ आहे एखादा आवडीचा? असं काय नाही, तरी प्रत्येकाचं असतंच का नाही, जरी एखादा पदार्थ केला असेल आणि तो जरी तुम्हाला म्हणलं म्हणजे एखाद्याची आवडती भाजी असते ती केली तर दिवसभर माणूस तो खातो, तसं तुमचा कोणता पदार्थ आहे? असं कधी प्रसंग आला नाही, पण आवडता तरी त्याच्या व्हेज असो किंवा नॉनव्हेज जास्त आवडतं. बरं, ठीक आहे, हे झालं. आणि मग आता एवढं शेड्यूल बिझी तुम्ही सांगितलं की सहसा एकत्र येणं जमत नाही फॅमिलीत पूर्ण. शेवटची ट्रिप कुठं गेलता, किंवा याच्या अगोदर शेवटची ट्रिप सगळे मिळून कुठे फिरायला गेलता? मग वहिनी साहेब असतील, चिरंजीव असतील, किंवा सगळ्या गोष्टी गेले 1 वर्षभरामध्ये कुठं जायचा प्रसंग आला नाही, कारण दादांच्या दवाखान्यासाठी तरी शेवटची ट्रिप मी 5 महिने अमेरिकेतच होतो. बरोबर. आणि आता सुद्धा मी जुलै एंड पर्यंत एखाद्या वेळेस पुन्हा जाईल, कारण ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरच्या आसपास दादांची गोष्टी 1 वर्ष पूर्ण होते ऑपरेशन, आणि त्यामुळे इकडं येण्यासाठी मी जुलैमध्ये जाण्याची शक्यता. ऑल फॅमिली नाही, पण मी एकटा जाणार आहे. तसं मी दरवर्षी माझ्या कुटुंबासोबत अनेक ठिकाणी गेलेलो. तुम्ही बऱ्याच वेळा, आम्ही ज्योतिबाला गेलेलो बऱ्याच वेळा बघितलं, म्हणजे सारखं तुमच्या चैत्र महिन्यात दरवर्षी जातो मी ज्योतिबालाही, पूर्ण तुळजापूरलाही जातो, पूर्ण कुटुंबासह. आता खरं अजून सगळ्या जनतेला पण उत्सुकता त्यापर्यंत, दादासाहेब कधी येणार आहेत? 1 सप्टेंबरला दादांचा बर्थडे आहे, मग बऱ्याच जणांची उत्सुकता आहे दादा कधी येणार आहे तिथं? दादा बहुतेक ऑगस्टमध्ये येतील, पण म्हणजे पूर्वीसारखं असं जास्त गर्दीमध्ये वगैरे असं भेटणं, त्याला थोड्या मर्यादा राहतील. म्हणजे अर्थात मास्क वगैरे वापरून, त्याचं कारण काय अडचण काय नाही, फक्त इन्फेक्शन होऊ नये काही दिवस का. म्हणजे हे आता कुठलंही ऑर्गन बदलल्यानंतर, शरीरातलं किडनी असो, हृदय असो, किंवा कुठलंही ऑर्गन ट्रान्सप्लांट झालं किंवा बदललं गेलं तर हे आयुष्यभर काळजी घ्यावी लागते की त्यांना कुठलं इन्फेक्शन वगैरे झालं नाही पाहिजे. तेवढी काळजी घेऊन व्यवस्थित ते अंतराने लोकांना भेटत. ऑगस्टमध्ये दादा येतील? तसं तर आहे, म्हणजे ह्या वर्षी तर 100% दादा येतील? हो, 100%. ठीक आहे, हे झाल्या गोष्टी. आणि मग याच्यासोबतच तो क्षण काय होता की ज्या दिवशी म्हणजे दादांचं ऑपरेशन आहे, तो तुमच्यासाठी एक राजकारण, दोन सगळ्या गोष्टी बाजूला, पण एक वडिलांचं आपलं ऑपरेशन आहे, मग वडिलांप्रती आपलं असणार प्रेम, स्नेह, तो क्षण तुमच्यासाठी कसा होता की आपल्या वडिलांचं एवढं मोठं ऑपरेशन होणार आहे? ती मनोबलता किंवा तुमचं ती मेंटॅलिटी त्यावेळेस कशी होती? सोबत कोण कोण होतं, तर कसा किस्सा काय होता तो? सोबत मी आणि दादांचा PA बापू शिंदे, आम्ही दोघं होतो ऑपरेशनच्या वेळेस. आणि काही तिथले अमेरिकेतले मित्र होते. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी तिथलेही काही मित्र होते आणि आम्ही दोघंही होतो. त्यामुळं थोडंसं टेन्शन होतं, पण डॉक्टर आपल्या टेंभुर्णी पावले डॉक्टर असल्यामुळं त्यांनीच ऑपरेशन केलं. त्याच्यामुळं विश्वास तर फार मोठा होता. आणि ते खूप मोठे डॉक्टर आहेत, त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे, मोठं आहे योगदान.
आणि ते असल्यामुळं थोडंसं आमच्यावरचं टेन्शन कमी होतं थोडंसं. पण त्या दिवशी आम्ही दिवसभर वेटिंगला बसलेलो होतो. 7 ऑपरेशन किती तास चाललं होतं? 7 तास चालू. 7 तास ऑपरेशन. आणि दिवसभर आम्ही कुठं जेवण नाही, चहा नाही, काही जोपर्यंत म्हणजे कळत नाही साहेब. नाही. सकाळी आम्ही साधारण 7:30-8 वाजता आलतो हॉस्पिटलमध्ये आणि 9 वाजता आम्ही वेटिंग हॉलला बसलेलो. पुन्हा 6 ते 7च्या दरम्यान काहीच खाल्लं नव्हतं. डॉक्टरनी सांगितल्यानंतर मग आम्ही ऑपरेशन व्यवस्थित सक्सेसफुल झालं. मग आम्ही 7:30-8 वाजता काही मित्रांसोबत आम्ही सगळे जेवायला म्हणजे दिवसभर काहीच खाल्लं नाही. हा बसलेलो तिथंच. म्हणजे ऑपरेशन चालू होतं आणि इच्छाही नसते ना माणसं. दादा मिस करतात का आता? नाही की सगळ्यांचीच. दादांना मिस किती करतात आता चालूला? दादांना मिस किती करतात? म्हणजे आतापर्यंत दादांना असं खूप म्हणजे असं रोज संपर्क आहे. दादा फोन करतात, माझा फोन होतो, चालूच आहे. सगळ्या गोष्टी चालूच आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. आता कॉलेजमधील किस्से मग तुम्ही सांगितले की म्हणजे कॉलेजमध्ये असा कोणता एखादा किस्सा होता तो घरी कोणालाच माहित नाही, फक्त तुम्हालाच माहित, तो आज तुम्ही सांगू शकाल एखादा असा एकदम मजेशीर आणि एकदम छान किस्सा की आजपर्यंत तो कोणालाच माहित, दादांनाही माहित नसेल, काकी साहेबांना माहित नसेल किंवा फॅमिलीत कोणालाच माहित नसेल, असा एखादा किस्सा तो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. असं तर काय एखादा पैसा वाचतोच की मजेशीर एखादा किस्सा. असं म्हणजे सांगण्यासारखा असं काही कुठला किस्सा नाही, कारण असं काही घडलेली नाही. कॉलेज लाईफ मध्ये प्रत्येक जण आपलं जीवन जगत असतं त्यामुळे. मग मामांबद्दल एखादी अशी गोष्ट कोणती सांगाल मामांची, म्हणजे ती खूप मामांची खास गोष्ट आहे? असं म्हणजे खास असं असं काही नाही, पण ज्या ज्या वेळेस कधी काय कुठला विषय असेल किंवा तर बोलणं होतं त्यांच्याबरोबर होतं, मालकांबरही होतं, रमेश काका असतील, आणि काय व्यवस्थित त्यांच्याकडनं सगळा रिस्पॉन्स असतो. काय म्हणजे आतापर्यंत असं काय कधी कुठला प्रसंग नाही, उलट व्यवस्थित आहे रिलेशन. ठीक आहे, हे झालं. आता म्हणजे तुम्ही पूर्ण लहानपणापासून राजकीय वातावरण घरी आहे. आता तुमचे चिरंजीव कृष्णदादा असतील, म्हणजे आतापासूनच राजकारणामध्ये एवढी त्यांना आवड आहे. बाहेर शिकायला असून सुद्धा शनिवार रविवार येतात, लोकांना भेटतात. म्हणजे खरं तसं जगात लोक सुद्धा म्हणतात की तुमच्यापेक्षा सुद्धा त्यांना लोकांची आवड आहे, समाजात इतकं म्हणजे एवढे सक्रिय असतात आतापासून. त्यांच्याबद्दल एक राजकीय विषय सोडून द्या, पण एक वडील म्हणून त्यांच्याबद्दल काय वाटतं, म्हणजे मुलं आपला मुळात म्हणजे मलाही कधी दादांनी कोणालाच दादांनी कधी काय करायचंय व्यवसायाच्या बद्दल सुद्धा कधी असं कुठल्याच बाबतीत अडवलं नाही. त्यामुळे ज्याचं त्याचं प्रोफेशन ज्यानं त्यानं निवडलं पाहिजे, ज्याला जे आवडतंय ती केलं पाहिजे अशा मतात. थोडक्यात ज्याचा त्याचा डिसिजन येते ना, ज्याला त्याला घ्यायचा. उद्या लोकांनी स्वीकारलं तर म्हणजे शेवटी आपल्याला काय वाटतंय हे बाकीच्या कुठल्याही आयुष्यातल्या प्रोफेशन मध्ये आपण ते साध्य करू शकतो. पण राजकीय जीवनामध्ये आपल्याला आमकं हो वाटतंय किंवा तमकं हो वाटतंय हे तुमच्या हातात आहे काही प्रमाणात, पण जास्त लोकांच्या हातात, मतदारांच्या हातात असतात ह्या गोष्टी. त्यामुळं कोणाच्या व्यक्तिगत लाईफमध्ये किंवा आमच्या फॅमिलीतल्या मुलांच्या ह्याच्या बाबतीत त्यांना जे प्रोफेशन निवडायचंय ते त्यांनी ठरवायचं. म्हणजे त्याच्या आवडीनुसार कुठल्या साईडचं शिक्षण घ्यायचंय, काय पुढं आयुष्यात करिअर करायचंय, हे कोणी अडवायची काही कारण नाही कोणाला. असं. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता सिनेमा म्हणजे असं कधी होतं का एखाद्या दिवस वेळ भेटल्यावर सिनेमा बघणं वगैरे काय गोष्टी होतात का अशा? म्हणजे असं एक बिझी शेड्यूल असतं, परंतु कधीतरी एखादा वेळ भेट असेल की मग सिनेमा वगैरे बघणं होतं का फॅमिलीसोबत म्हणा, किंवा एकटे असू द्या किंवा मोबाईलवर असू द्या, लॅपटॉपवर पॅडवर असू द्या, बघणं होतं कधी असं? आता हल्ली नाही होत, नाही तर पूर्वी नेहमी बघणं. म्हणजे आवडता सिनेमा कोणता? हिंदी? 3 इडियट्स. 3 इडियट्स. ठीक आहे. कसं का? कारण प्रॅक्टिकल जीवनावरती आहे. आवडता हिंदी अभिनेता? आमिर खान. आमिर खान. अभिनेत्री हिंदी? काहीतरी म्हणजे ठीक आहे, त्यांचा अभिनय आवडत असेल किंवा काय गोष्टी? विद्या बालन. ठीक आहे. आवडता मराठी सिनेमा? आवडता मराठी सिनेमा नटसम्राट चांगला. आवडते मराठी अभिनेते? नाना पाटेकर आहे, रितेश देशमुख आहे. आणि अभिनेत्री? अभिनेत्री मराठी?
नाही सांगता येणार. म्हणजे सगळ्यांपैकी बऱ्यापैकी आवडतं सगळ्या सिनेमा. आणि सॉन्ग वगैरे ऐकणं होतं असं, समजा एखादी दिवसभर खूपच स्ट्रेस आलाय किंवा खूपच ह्याच्यात आला असं सॉन्ग वगैरे निवांत असं एकटे कधी बसून छानपैकी सॉन्ग ऐकलं असं कधी होतं का? जुने गाणे वगैरे ऐकतो म्हणजे जुने टाईपचे गाणे आवडतात? जुने पण ऐकतो, नवीन पण ऐकतो. आवडतं गाणं त्यात मुलांनी लावलेली ऐकतो तसं काय. आवडतं सॉन्ग कोणतं आहे मराठी? एखादं तरी म्हणजे खूप आहेत ना जुने, स्वर्गाहून सुंदर असेल किंवा काय, एक स्पेसिफिक नाही. तर एखादं म्हणजे किती जरी वेळा तरी ऐकलं तरी काय असं मन एकदम तृप्त होतं, छान होतं असं नाही. गायक तरी असेल आवडतं एखादा, मराठी किंवा हिंदी कोणी पण असतो. हिंदी गायक के एक होता. बरं. अरिजित सिंग पण चांगला आहे. बरं. आधीच गायक. ठीक आहे. ह्या झाल्या. मग पुन्हा क्रिकेट बघणं, मॅच वगैरे, मॅचेसची आवड आहे का क्रिकेटची? IPL झाला फारसं नाही बघत कधी. फायनल वगैरे किंवा वर्ल्ड कप असेल तर बघ. तरच म्हणजे IPL वगैरे नाही एवढं बघणं होतं. IPL नाही, वर्ल्ड कप वगैरे डायरेक्ट फायनल. आवडता क्रिकेटपट्टू कोण आहे? तसं आता म्हणजे विराट कोहली, सचिन तेंडुलकर पहिल्यापासून. बरोबर. आणि कुस्ती म्हणजे आता समजा जर तुम्हाला 2 ऑप्शन दिले, आता बसलाय की एक तर कुस्ती बघा किंवा क्रिकेट बघा, 2 ऑप्शन, काय बघचाल तुम्ही? मी कोणते खेळ बघायला आवडेल तुम्हाला? क्रिकेटच. बरं. तरी पण आवडता कुस्ती पट्टू खेळाडू कोण आहे? म्हणजे आता बरेच आहेत महाराष्ट्र केसरी झाले, सिकंदर शेख असेल, पृथ्वीराज मोहोळ असतील, त्यानंतर पुन्हा शिवराज राक्ष असतील, माऊली जमदाडे असतील, बरेच आहेत. तसं मी काय म्हणजे फार कुस्त्या त्याच्यात नाहीच. बरं, आवड नाही. बरोबर, ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता एक रॅपिड फायर आपण घेऊया. तुम्हाला मी पहिल्यांदा 5 नेत्यांची नावं सांगणार महाराष्ट्र राजकारणातली. त्याच्यातला एक सांगायचा, बरं का, एक आवडता नेता सांगायचा. विचार. देवेंद्रजी फडणवीस, शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब. आवडता नेता म्हणजे त्यांना प्रेरणा मिळते. देवेंद्रजी फडणवीस. ठीक आहे. आणि आता असे नेते जे आपल्यात नाहीत पण ते तुम्हाला खूप म्हणजे त्यांचं नेचर असू द्या, त्यांचं कॅरेक्टर एवढं छान एकदम आवडत होतं. गोपीनाथजी मुंडे साहेब, विलासराव देशमुख साहेब, अजितदादा पवार साहेब आणि प्रमोदजी महाजन साहेब. अजितदादा. आता तुम्हाला मी 5 शब्द सांगणार. 5 शब्द. तो शब्द घेतला की तो शब्द तुमच्या लाईफमध्ये कोणाला अटॅच म्हणजे कोणाला लगेच तो बसेल शब्द, म्हणजे त्याला लागू होईल शब्द, तो तुम्ही सांगायचा. तुमच्या लाईफमध्ये आधार. दादा. त्याग. त्याग म्हणजे माझी मिसेस. ठीक आहे. प्रेरणा. दादाच. विश्वास. जनता, समाज, काय गोष्टी. विश्वास म्हणजे कोणावर विश्वास आहे असं. हां, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये विश्वास जास्त कोणावर असतो तुमचा? म्हणजे समजा एखादी प्रसंग आहे, तो विश्वास किंवा एक विश्वास हा शब्द डोळ्यासमोर आला की तुम्हाला नाव येणारं तुमच्या मुखात पहिलं नाव कोणाचं? विश्वास म्हणजे कुटुंबियांवर. ठीक आहे. आणि गर्व. स्वतःच्या कामावर. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत अशा सगळ्या गोष्टी आहेत. भाईसाहेब, असं कधी होतं का की समजा एवढं शेड्यूल बिझी झालं, एवढं काम, दिवसभर एवढ्या सगळ्या गोष्टी, मग असं कधी वाटतं का की आता एखादी आपली लाईफ जगायची राहूनच गेली? नाही, मुळात काय म्हणजे बिझी आणि माझ्यापेक्षा खूप मोठे लोक आहेत, पण तरी पण तुमच्या लाईफमध्ये बिझी त्यांचंही शेड्यूल असतं. काम करायचं असल्यामुळं काय कंटिन्यू कामाची आवड असल्यामुळं बिझी वगैरे काय कधी वाटत नाही. आवड असल्यामुळे कधी थकवाच येत नाही का. सिटीत राहायला आवडेल का गावात? आणि असा एक प्रश्न की जर समजा तुम्ही राजकारणात आला नसता, एकंदरीत तुम्हाला जर राजकारणाची आवडच नसते, तर तुम्ही काय निवडलं असतं किंवा दुसरं काय काम केलं असतं तुमच्या लाईफमध्ये? आज रणजित भाई आम्हाला कुठे दिसले असते? जर रणजित भाई जर आज राजकारणात नसते तर आम्हाला ते कुठे दिसले असते? आज राजकारणात नसतो तर काही ना काही व्यवसाय करत बस, थोडक्यात बिझनेस मला ते आवडलं असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग असं एकंदरीत असं कधी वाटतं का समाजाचं किंवा आपण लोकांची कामं करत असताना मिळालेलं समाधान किंवा त्यावेळेस वाटतं की खरंच मला खूप भारी वाटतं की मी या राजकारणात आलोय, किंवा असं कधी होतं का की एखादी छान वाटते गोष्ट एखादी त्यावेळेस? म्हणजे का समजा एखादं विकासाचं काम झालं किंवा ह्या गोष्टी झाल्या, एखादं काम म्हणजे मोठं काम एखादं विकासाचं झालं
तर आनंद नक्कीच होतो. एखाद्याचं दवाखान्याच्या कामाला मदत झाली आणि तो पेशंट त्यातून बाहेर पडला, वाचला मोठ्या आजारात, त्याचं एक समाधान वाटतं. खूप समाधान. कारण लोक येऊन भेटून सांगतात. बैलगाडा शर्यत आवडते का? आता मध्यंतरी भरवलेली होती अण्णा डाणीनी आणि त्यांनी, चांगल्या झाल्या. आणि मी माझा पहिलाच प्रसंग होता बैलगाडी शर्यत. पण गेलतो मी त्या कार्यक्रमात. थोडक्यात म्हणजे असं वैयक्तिक लाईफ बदल आहे. आता 29ला विधानसभेची परत निवडणूक आहे, काय तयारी किंवा काय रणनीती किंवा काय गोष्टी? तयारी निवडणुकीसाठी नाहीच, कंटिन्यू चालू म्हणजे समाजात आहातच काय problem त्याच्यामुळे वेगळी काही तयारी अशी नाही. नाही. ठीक आहे, मग थँक्यू बायसाहेब, तुम्ही आज आलात, आम्हाला एवढा तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. आणि आजचा पॉडकास्ट एकदम छान पद्धतीने झाला त्याबद्दल पण थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आजपर्यंत. मग निमगावच्या सरपंच पदापासून ते आज म्हणजे बरेच पद तुम्ही भूषवले. मग त्यामध्ये सरपंच असताना काय काम केलं किंवा जिल्हा परिषद असताना काय काम केलं, पंचायत समिती असताना काय काम केलं, म्हणजे कुठली तुमच्या स्वतःकडून झालेली मोठी मोठी विकास कामे काय होती? मी सरपंच असताना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये गावाचा नंबर आला, त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कारही मिळाला. महात्मा फुले जलभूमी अभियान, पाणी यायच्या आधी विहीर पुनर्भरणाचा कार्यक्रम शासनाने राबवलेला. त्याच्यामध्ये 100% विहीर पुनर्भरण केल्याबद्दल 5 लाखाचं बक्षीस गावाला मिळालेलं होतं. अशा अनेक ग्रामपंचायतीला त्यावेळेस पुरस्कार मिळालेले. त्यावेळेस ग्रामपंचायत आमच्या ISO केलेली होती. अशा अनेक कामं आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना त्यावेळेस केली. ज्यावेळेस मी पंचायत समितीत सभापती झालो त्यावेळेस मनरेगा योजना नुकतीच सुरू झाली. म्हणजे पूर्वी रोजगार हमी होती, पण मनरेगा जी योजना आहे MREGS ही नुकतीच त्याला विस्तृत स्वरूप देऊन सुरू झालेली योजना होती. त्या योजनेमध्ये जवळपास 1750 विहिरी, शेतकऱ्यांना मागल त्याला विहीर, अशा पद्धतीनं 1750 विहिरी आम्ही त्यावेळेस माढा तालुक्यात केल्या. त्यानंतर जवळपास 100पेक्षा अधिक पानंद रस्ते या MREGS मधनं केले. त्यानंतर आम्ही जवळपास खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट ही आपल्या जेडपीच्या प्राथमिक शाळेला गणवेश होता. हा, त्यावेळेस तो गणवेश सुद्धा मी सभापती असताना बदलला. इंग्लिश मीडियम शाळेसारखा पिंक कलरचा चेकचा कलरफुल केला थोडक्यात. खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बदलून तोही इंग्लिश मीडियमचा किंवा बाकीच्या चांगल्या जसे गणवेश असतात तशा पद्धतीने केला. त्याच्यानंतर आपल्या माढा तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्राथमिक शाळा ISO सर्टिफाईड बारामती तालुक्यानंतर राज्यात माढा तालुका होता. मी सभापती असताना ISO सर्टिफाईड शाळा केल्या, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला. आणि नुसतं त्यावेळेस मी सभापती असताना शाळा रंगवण्यासाठी, ISO करण्यासाठी, भौतिक सुविधा देण्यासाठी आम्ही तालुक्यातून सगळीकडे आव्हान केलं की लोकांनी त्यात लोकसहभाग द्यावा. त्यावेळेस मला आठवतंय 2 कोटीपेक्षा अधिक रक्कम लोकवर्गणीतून या तालुक्यातल्या शाळा चांगल्या करण्यासाठी टोटल रक्कम जमलेली होती. आणि त्याच्यातून अनेक गावच्या शाळा त्यावेळेस रंगरंगोटी, चांगल्या पद्धतीनं कलरिंग करणे ही सगळी कामं केली. त्यावेळेस दुष्काळाच्या कालावधीमध्ये अनेक म्हणजे पाईपलाईनी 16 गावच्या आणि ही 28 गावची बंद पडलेली होती, ती चालू केली. पाऊस चांगला झाल्यानंतर डेंग्यूची साथ आलेली होती, त्यावेळेस त्याच्यासाठी काम केलं. प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्यासाठी त्यावेळेस सगळीकडे प्रयत्न केला. अशा अनेक कामं पंचायत समितीला सभापती असताना केलेली आहेत. आणि त्यानंतर जिल्हा परिषदेत असताना दादांच्या मदतीनं अनेक मानेगाव गटात अनेक गावात वेगवेगळ्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून दिला. जिल्ह्यामध्ये शिक्षण समितीवर असताना आम्ही दिल्ली सरकारने ज्या शाळा चांगल्या पद्धतीनं विकसित केल्या
त्या बघण्यासाठी आम्ही इथले सगळे गट शिक्षण अधिकारी घेऊन गेलतो. त्याच्यानंतर ज्या 10वीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये इंग्रजी आणि गणित विषयात मुलं जास्त नापास व्हायची, तर आपल्याकडं ट्रेनिंगसाठी स्वतंत्र शासनाची यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही ज्या विषयामध्ये विद्यार्थी जास्त प्रमाणात नापास होते त्या विषयाच्या शिक्षकांचं ट्रेनिंग सगळ्या जिल्ह्यातल्या हायस्कूलमध्ये सुरू केलं. आपल्याकडं प्रत्येक जिल्ह्याला एक शासनाची यंत्रणा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये या शिक्षकांचं ट्रेनिंग देणे वगैरे करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे अधिकारी त्या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्या सगळ्या यंत्रणेमार्फत जिल्हा परिषदेत असताना ती कामं केली. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं लोकांनी संधी दिली त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आणि आत्तासुद्धा पालकमंत्र्यांच्या मदतीनं आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून अनेक जिल्हा नियोजन मंडळातली MSCBची किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीची कामं आता सध्या आम्ही करत आहोत. तालुक्यातली मतदारसंघातली सीना-माडा उपसा सिंचन योजनेची राहिलेली कामं करायची, प्रामुख्याने सीना नदी आणि भीमा नदीवर बॅरेजेससाठी प्रयत्न करायचे, कारण ही बॅरेजेस झाले तर पुढच्या कालावधीमध्ये नदीकाठच्या लोकांचा फार मोठा प्रश्न मिटणार आहे आणि उजनी धरणातून नदीत पाणी सोडायचंही वाचणार आहे आणि त्याच्यामुळे एक जादाचं रोटेशन सगळ्या सिंचन योजनेला कॅनलला एक जादाचं रोटेशन मिळेल. हे जर पुढच्या कालावधीत जिल्ह्यात जर या दोन्ही नद्यांवर बॅरेजेस झाले तर अशा पद्धतीची कामं, त्याचबरोबर माणेगाव उपसा सिंचन योजना असेल त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दादांनी ती योजना मंजूर करून घेतलेली. बार्शी उपसा सिंचन योजनेतनं जी माढा तालुक्यातली गावं आहेत त्या गावांना तलाव, तिथले पाझर तलाव जोडण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीनं सगळी कामं करण्यासाठी इथून पुढच्या कालावधीत आमचा प्रयत्न चाललेला आहे. पालकमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीनं आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांच्या मदतीनं ह्या सगळ्या योजनेला गती देण्याचं काम पुढच्या कालावधीत करायचं. म्हणजे आतापर्यंत बरीच विकास कामं त्या ठिकाणी तुमची झालेली आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता म्हणजे मागच्या 1-2 दिवसाखालीच कोंढरपट्टा असेल किंवा आपल्या भागातसुद्धा कालच्या 2 दिवसाखाली वादळी वारं भरपूर आलं. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे केळी पिकांचं झालं. जी खुडवू केळी होती, ही ज्यांची येण झाली होती त्यांचं बऱ्याचपैकी नुकसान. आमच्या प्रत्येक गावासुद्धा मागच्या कालच मला वाटतं कालच्या का परवाच्या वाऱ्यामध्ये केळी झोपलेल्या आहेत आणि तुम्ही पालकमंत्री साहेबांसोबतही गेला होता कोंढरपट्ट्यात, तिकडेही त्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे काय याचे पंचनामे वगैरे सुरू झालेत का? नाही, पंचनामे चालू झालेत. 1 तारखेला आणि परवा दिवशी म्हणजे मला वाटतं 5 तारखेला झालेल्या वादळात फार मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. त्यात नुसत्या केळीचं तर पूर्ण नुकसान झालंय. डाळिंबाच्या पिकाचं बऱ्याचशा बागा पडलेल्या आहेत, उपटून पडलेले आहेत डाळिंब. त्यानंतर ऊसाच्या बाबतीत सुद्धा जे आडसाली मोठे ऊस बेट ते सुद्धा बेट काय ठिकाणी उपटून पडलेले आहेत. अशा आणि इतर फळबागात सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पालकमंत्र्यांना मी भेटून निवेदन दिले. सगळ्या लोकांच्या नुकसान जिथं झालंय त्या ठिकाणी भेटी दिल्या. तिथून भरणे मामा जे कृषी मंत्री आहेत आपले, त्यांना फोन लावून आम्ही भरणे मामांनाही बोललो. त्यांनी राज्य शासनाकडनं सगळी मदत करण्याचं आश्वासन दिलंय. पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलून जेवढी जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करता येईल तेवढी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने शासन शेतकऱ्याच्या पाठीमागं आहे, मदत करण्याची भूमिका आहे आणि त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीची मदत मिळावी एवढीच आमच्या अपेक्षा आहे. तशा पद्धतीची आम्ही मागणी पालकमंत्र्याकडं आणि
कृषी मंत्र्यांना केलेली आहे. आता बऱ्याच महिन्यापासून आपण बघतो लाईटचेही प्रश्न खूप आहे. आता कॅनोलला पाणी आहे, परंतु लाईट ट्रिप होणं किंवा 8 तासाचे जे टायमिंग होतं ते 6 तासावर आलेलं आहे. मग बऱ्याच शेतकऱ्याची भरणी होत नाही त्या ठिकाणी, किंवा सिंगल फेज पण गावाकडे लाईट आता बंद केलेली आहे बऱ्यापैकी. 25 अँपियरच्या वर जर आमच्या गावात सुद्धा आतापर्यंत 25 अँपियरच्या वर जर लोड गेला तर ते त्या ठिकाणी सिंगल फेजला बंद करतात आणि 3 फेजला 6 तास चालू केलं आहे. हे कशासाठी हे कधी चेंज होईल वाटतं? किंवा लाईटच्या अडचणी आहेत. काही तालुक्यातल्या लिंक लाईन मंजूर केलेल्या आहेत. पूर्वी दादांनी काही सबस्टेशन मंजूर केलेले आहेत. आता गुटीचं सबस्टेशनचं काम संपत आलंय. त्यानंतर लवळा सबस्टेशन नवीन मंजूर दादांनी केलेलं होतं. त्या जागेचा प्रश्न पालकमंत्र्याकडनं आम्ही सोडवला. तिथं आता काम सुरू झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडीमध्ये नवीन सबस्टेशन दादांनी मंजूर केलेलं होतं. त्याचं काम आता संपत आलेलं आहे. कानापुरीला दादांनी नवीन सबस्टेशन मंजूर केलेलं आहे. त्याचा जागेचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आता परवा मी कानापुरीत गेल्यावर तिथल्या जागेच्या बाबतीत लोकांवर चर्चा केल्यानंतर एक जण जागा द्यायला तयार झाले आणि तिथलंही सबस्टेशनला ती जागा मिळाल्यानंतर तिथलंही काम चालू होईल. असे अनेक हे सबस्टेशन झाल्यानंतर त्याचबरोबर काही दादांनी लिंक लाईन मंजूर केलेले आहेत. एक मोडणीमकडल्या जाधववाडी बैरागवाडीसाठी एक लिंक लाईन होती, तुळशी ह्या सगळ्या गावांसाठी एक पडसाळी सबस्टेशनची एक लाईन आहे. त्याच्यामुळं दारफळ आणि माडा सेपरेट होईल. त्याच्यानंतर मानेगावला फिडर सेपरेशनचं काम आहे. ही सगळी कामं चाललेली आहेत. काही ठिकाणी तारा उपलब्ध नाही, त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चाललेला आहे. ही सगळी कामं झाल्यानंतर लाईट सुरळीत होईल. परंतु त्याच्यामध्ये कॅनलला पाणी सुटल्यानंतर जी अडचण होती ती बहुतेक करून तात्पुरत्या स्वरूपात शेतकऱ्यांकडनं सिंगल फेजवर चुटक्याने चालवणे म्हणा, किंवा कोटेशन नसताना अचानक मोटरी चालू करणे, त्याच्यामुळं जो वाढलेला लोड आहे तो प्रत्यक्षात कोटेशन नसल्यामुळं कागदावर लोड दिसत नाही, पण प्रत्यक्षात तो लोड आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी मोटरी जोडलेल्या असल्यामुळं तो कागदावर जरी नसला तरी प्रत्यक्षात त्यावेळेस लोड वाढतो आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने लाईट चालायला ह्या अडचणी येते. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता शासनाने कोटेशन बंद केलेले आहेत. मध्यंतरी आम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे. नदीकाठच्या लोकांना ज्यांना पाईपलाईन करायच्या असतील त्यांना सोलरवरती या नदीवरच्या पाईपलाईन चालू शकणार नाही. त्यानंतर बोर जर खोल असेल तर त्याच्यावरती सोलरच्या मोटरीला मर्यादा येऊ शकते. पण असं पण आहे की जी आता सोलर मागल त्याला सोलर द्यायचं चालू आहे. सोलरवरती सुद्धा ड्रीप आणि हे चांगल्या पद्धतीनं चालतंय. आज AI च्या माध्यमातून जर आपण शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला, आज विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायला सुरू केलाय. जवळपास महिंद्रा कंपनी आणि आपल्या तालुक्यातल्याच एक तरुणांनी एक स्टार्टअप आहे, त्यांनी हे क्रॉप ॲडवायझरी म्हणजे पिकांना मार्गदर्शन करण्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून एक कंपनी सुरू केलेली. त्यांनाही आम्ही संधी दिली आणि कारखान्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 10,000 एकर जेवढं काही क्षेत्र येईल त्यांना शेतकऱ्यांनी 150 रुपये इकरी भरायची आणि कारखाना 150 रुपये इकरी भरणार. अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती जास्तीत जास्त शेतकरी आणण्याचा प्रयत्न. त्याच्या मागचा हेतू एकच आहे की मुळात पिकाला पाणी कमी लागतंय, पण कधी पाणी द्यायचं आणि किती द्यायचं ते सांगते. हे क्रॉप ॲडवायझरी म्हणजे मार्गदर्शन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होतं, सॅटेलाईट मॅपिंगच्या माध्यमातून होतं. त्याच्यामध्ये 100% जरी ॲक्युरेसी नसली तरी 90% ॲक्युरेसी आपल्याला मिळते. आणि योग्य प्रमाणात जर पाणी दिलं तर पिकांना चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेज निघू शकतं. सरासरी टनेज जी ऊसाचं कमी आहे ते सरासरी टनेज वाढवण्यासाठी आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून आणि केवडच्याही कारखान्याला आम्ही आणि करकम युनिटला सुद्धा 10,000 एकर क्षेत्र ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स खाली घेण्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे. लोकांची नोंदणी चालू आहे आणि बऱ्याचशा लोकांनी रेजिस्टर केलंय, त्यांना ते क्रॉप ॲडवायझरी पण सुरू झालेले. नवीन लागवडी असो, खोडवा असो किंवा चालू पिकांना अशा पद्धतीनं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून जर पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना जर कन्वर्ट करता आलं आणि शेती जर उद्या त्याच्या माध्यमातून झाली तर पाणी 50% पेक्षा कमी लागणार आहे.
आणि आत्ता जे उत्पन्न आहे त्याच्या कितीतर पटीनं अधिक उत्पादन ऊसाचं असेल किंवा कुठल्याही पिकाचं असेल जास्तीत जास्त टनेज निघू शकणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या तर व्यवस्थित लाईट असणं पण गरजेचं आहे. आणि शासनाने आता सोलरचं धोरण अवलंबलेलं आहे, तर शेतामध्ये सुद्धा ड्रीप चांगल्या पद्धतीनं सोलरच्या मोटरीला चालू शकतं. पण त्यालाही काही थोड्याशा अडचणी आहेत. सोलरच्या ह्याला काय खोलवरचे बोरला चालायला 400 फूटच्या किंवा 300 फूटच्या नदीवरच्या पाईपलाईनी. पण मी आता परवा MSEBच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की 600 ते 700 फुटापर्यंतच्या बोरला सुद्धा आम्ही सोलर देतोय. पण ते चालत नाहीत ना काय, म्हणजे आता चालतंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर त्यांनी काही ठिकाणी बसवलेलं आहे, जर ज्या अर्थी ते देत असतील त्या अर्थी चालत असेल. जसं शेतातल्या मोटरीला ड्रिपला चालतंय तसं चालत असेल. लोकांनी जास्तीत जास्त सोलरचाही वापर करावा, जेणेकरून ऊन आहे तोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं मोटरी चालतात. माझ्या शेतात सुद्धा मी सोलरवर केलेलं आहे. आणि काही जे जुने कनेक्शन आहेत ते आता MSEBवर चालू आहेत. आणि पुढच्या कालावधीमध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलंय की नदीवरचे ज्यांना पाईपलाईन करायचे असतील त्यांना MSEBचं कनेक्शन मिळावं, किंवा खोल बोर असतील किंवा जिथं खरोखर अडचण असेल अशा ठिकाणी सुद्धा ज्या लोकांनी आता ऑलरेडी मोटरी आहेत पण कोटेशन नाही, अशा काही लोकांना सुद्धा काही कॅनलवरनं पाईपलाईन आहे, अशा लोकांना सुद्धा काही कनेक्शनच्या माध्यमातून म्हणजे कनेक्शन मिळावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावाही चाललेला आहे. पण जिथं शक्य असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सोलरवर आता गेलं पाहिजे. आणि सोलरवरती जर गेलं तर चांगल्या पद्धतीनं आपल्या मोटरी सुद्धा चालू शकतात. ठीक आहे. आता हा विषय लाईटचा झाला आहे. चला, कधी म्हणजे असं होता की एक वेळ भेटल्यानंतर शेतात स्वतःच्या फेरफटका मारायचा किंवा जायचं यायचं? नेहमी जातो. काय म्हणजे जास्त क्षेत्र काय ऊस आहे का फळबाग? नाही, ऊस गेल्यानंतर कांदा केलेला होता, उन्हाळी कांदा 20 एकर. ते साठवून काढून पाऊस म्हणजे मे महिन्यातच काढून साठवून ठेवलेला आहे. आणि रेट वाढल्यानंतर चाळीत ठेवलेला आहे. रेट वाढल्यानंतर त्याची विक्री करणार आहे. आता कांदा निघलाय, आता जून महिन्यात आडसाली लागवड ऑगस्टमध्ये असते, पण मी जूनमध्येच आता लावायचं नियोजन चालू केलेलं. म्हणजे थोडी शेताची पण आवडतं. 86 ऊस, द्राक्षी, केळी, डाळिंब? नाही, ऊस सोडून आधी डाळिंब होतं, पण काढून आता ऊस केलेला आहे. थोडी मधून 8-10 एकर वगैरे आता ऊस क्षेत्र यावर चालू आहे. कसं नेमकं ऊस आता त्यातलं एक 20 एकर क्षेत्र AI वरती गेल्या वर्षी केलेलं आहे. पण आता ह्या वर्षी सगळं क्षेत्र AI वरती करतो, पूर्ण ऑल ऑफ. सगळं क्षेत्र केलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता ते चालू पण आहे ना एक कार्यक्रम तुमचा की याची माहिती सगळ्यांना देणं, शेतकऱ्यांना सांगणं, त्या गोष्टी प्रतिसाद कसा मिळतो? आता शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला आहे, कारण दुसऱ्या पद्धतीच्या यायला खर्च जास्त आहे. हे सॅटेलाइट मॅपिंगनी एकरी 150 रुपये फक्त शेतकऱ्यांना खर्च आहे. फक्त 150 रुपये सगळं पूर्ण पीक निघेपर्यंत वर्षाचा. बरं. आणि त्याच्यामुळं मला वाटतं हे परवडतंय. आता कारखान्याचा जर विषय झाला, आता ऊसाचा निघला म्हणून विचारतो. कारखान्याच्या आता मध्यंतरी तुम्ही सांगितलं की सगळ्यांची देणी देऊन सगळं आज कारखाना एकदम स्ट्रॉंग परिस्थिती आहे. आता अभिजित पाटलांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं होतं की कारखाना पहिल्यापासून नफ्यात असल्यामुळे तो कारखाना असा आहे तसा आहे. मग ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? किंवा तुम्ही मध्यंतरी म्हणला होता की त्यांच्याही कारखान्याची ती काहीतरी कर्जाची होती, त्याचीही तुम्ही चौकशी करा, माझ्याही दूध संघाची करा. ह्याच्यावर तुमचं एकंदरीत तो किस्सा काय नेमका, एकंदरीत याच्यावर काय सांगाल? काय ह्याच्यात किस्सा वगैरे काय नाही, फक्त एकच लोकांना लक्षात यायला पाहिजे की विठ्ठलराव शिंदे कारखाना असो किंवा जिल्ह्यातले इतर कारखाने, प्रत्येक कारखान्यावर काही ना काही प्रमाणात कर्ज असतं. बरोबर. त्या कर्जापोटी प्रत्येक कारखान्याला व्याज आणि हप्ता टनाला जात. तसं विठ्ठलराव शिंदे कारखान्याला 200 रुपये व्याज जातं टनाला आणि 200 रुपये कर्जाचा हप्ता जातो टनाला. तसं काही कारखान्याला 400 रुपये व्याज जात असेल, कोणाला 500 रुपये जात असेल, हप्त्याला वेगळे पैसे लागत असतील. वेगवेगळ्या कारखान्याच्या कर्जाच्या स्वरूपावर ते अवलंबून आहे. तसं जर विठ्ठल कारखान्याचं बघितलं, हे जे सांगतात कारखान्याचे डॉक्टर, विठ्ठल कारखान्याचं जर बघितलं तर विठ्ठल कारखान्यावरती कर्ज आहे. त्यांनी मागच्या 4 वर्षात 1 रुपयाही व्याजाचा आणि कर्जाचा हप्त्याचा भरलेला, रेग्युलर भरलेला नाही, भरलेलाच नाही. आणि
आम्ही भरतोय दरवर्षी आमच्या टनाला व्याजाला 200 आणि हप्त्याला 200 असे 400 रुपये कट होऊन शेतकऱ्याला उरलेल्या रकमेचं बिल मिळते. बिल मिळतं. म्हणजे भाव जो देतो 9 आपण दिवसात. व्याज हप्ता खर्च वजा करून आपण शेतकऱ्याला दर देतो. त्यांच्या केसमध्ये हे वाचलेले विठ्ठलराव शिंदे कारखान्याची तुलना केली तर हे 400 रुपये आम्ही जे भरतोय बँकांना हे वाचलेले पैसे त्यांनी विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा 400 रुपये दर ज्यादा द्यायला नको दरवर्षी दिला का 4 वर्षात? गप्पा कुठल्या मारल्या जातात? फक्त 1 वर्ष 100 रुपये दर जास्त दिला, ती गाळप कमी केलं. ज्या वर्षी गाळप कमी आहे त्या वर्षी दिला. आणि गप्पा सांगितल्या जातात 3500च्या. गप्पा सांगितल्या जातात माझ्यामुळं शेतकऱ्यांना भाव जास्त मिळतो. ते आहे. वास्तविक पाहता किती दिवस शेतकऱ्यांना वेड्यात काढणार? कुठंतरी हे जी जाणीव व्हायला पाहिजे. माझं या निमित्ताने आव्हान आहे शेतकऱ्यांनी सुद्धा, सगळ्या कारखान्याची बॅलन्स शीट असते, प्रत्येक कारखान्याचा अहवाल तपासून बघा. डोळे झाकून जी सगळीकडे विश्वास ठेवताय, कोणी काय सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवताय, त्याच्यापेक्षा नेमकं बघा तरी खरं काय चाललंय. म्हणजे असं नुसतं एखादं मिठू मियासारखं बोलत असेल तर ती का असं एकाएकीच बोलायला चालू करते, का असं बोलते, ह्या सुद्धा गोष्टीची शहानिशा. आणि एवढी एकच गोष्ट मी आज तुमच्या माध्यमातून सांगतो, 400 रुपये दरवर्षी ज्यादा द्यायला पाहिजेत. हे बँकेला जर भरले नाही तर हे पैसे गेले कुठं? एवढे 400 तरी ज्यादा द्यायला पाहिजे. बाकीचे अजून जी काही इतर विषय आहेत ते विस्तृत कधीतरी प्रसंग आल्यानंतर बोलू. झालेला आहे. आणि मग कधी समजा या सगळ्या गोष्टीचा शेवटचा प्रश्न, सगळ्या गोष्टी वेळ मिळाल्यानंतर कधी मित्रांना वेळ का कॉलेज लाईफचे मित्र वगैरे कधी भेटणं होतं का? असं एकदम बऱ्याचदा होतं. तिथं मग तिथं कसं असतं? रणजित भाई राजकीय नेते म्हणून जातात का मित्र म्हणून मित्र जातात? तिथं कसं असतं? तिथं काय मित्रांसारखं जे सगळ्यांचं जसे मित्र असतात तसेच माझे मित्र. म्हणजे कॉलेज लाईफ एकदम एन्जॉय. आणि आता असं एखादा पूर्ण आतापर्यंतच्या लाईफमध्ये असा एखादा आनंदाचा क्षण कोणता होता तुमच्यासाठी एकदम छान? त्यावेळेस तुम्हाला वाटलं की माझ्या लाईफमध्ये एकदम छान गोष्ट केली, तुम्ही फुलफिल त्यावेळेस हॅपी झालता, आनंदी झालता त्यावेळेस? एखादा असा प्रसंग कोणता होता? खूप आनंद वाटला त्यावेळेस? एखादी गोष्ट ऐकून, एखादा प्रसंग ऐकून? आता ज्यावेळेस दादांचं ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर आमच्यापाशी येऊन ज्यावेळेस बोलले त्यावेळेस सगळ्यात इमोशनल आणि एकदम छान आनंद झाला. त्याच्यानंतर अशा आनंदाचे प्रसंग बरेच आहेत. म्हणजे एक त्यातल्या त्यात आत्ताचा लेटेस्ट जे आनंदाचा प्रसंग, यशस्वी ऑपरेशन झाल्यानंतर आनंद झाला, इकडं भारतात सगळ्यांना कळवलं. तो एक आनंदाचा क्षण होता. म्हणजे दादांसोबत किती दिवस होता तुम्ही तिथं? पूर्ण जवळपास 4.5 महिने होते. 4.5 महिने म्हणजे पूर्ण तिकडं होतं. म्हणजे पूर्ण ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतरच पुन्हा तुम्ही इकडं? माझ्या बरोबर दादा तरंगे होते काही दिवस, काही माझे साडू होते, देशमुख सर आत्ता तिकडं आहेत. असे हे पाहुणे मंडळींनी सुद्धा त्यांचा थोडा वेळ दिला. बापू शिंदे दादांचा जो PA आहे त्यानंही बराच कालावधी माझ्या बरोबर किंवा माझ्या नंतर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दादांच्या सेवेसाठी घालवला. काही पाहुण्यांनी, दादा तरंगे आहे, कुटुंबातले आहे, असं सगळ्यांनी वेळ दिला दादांसाठी या प्रसंगात. म्हणजे एक ह्या प्रसंगात सगळ्यांनी मदत केली. आता असं कधी होतं का? म्हणजे तुम्ही सांगितलं एवढं शेड्यूल बिझी, आता मध्ये लग्न सराई झाली सगळी, एखादं जर कोणाचं समजा असं कधी होतं का कार्यकर्त्यामध्ये एखाद्या लग्नाला जर नाही जाणं झालं तर ते नाराजी नाट्य किंवा त्या गोष्टी कधी होतात का? असं काय किंवा पूर्ण स्वाभाविक आहे. म्हणजे सगळ्यांना वाटतं ना बाईसाहेबांनी आलं पाहिजे, अपेक्षाने आणि आपुलकीनं पत्रिका दिलेली असते. बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की लग्नाला यावं, पण कधी कधी मुंबईला गेलो किंवा कुठलं काय अचानक काम निघलं किंवा काही प्रसंगामुळं त्या ठिकाणी पोचू शकत नाही किंवा येऊ शकत नाही, त्यावेळेस भेटल्यानंतर लोक बोलतात आम्ही पत्रिका दिली, तुम्ही आमच्या लग्नाला. तेवढं स्वाभाविक आहे, हक्क आहे म्हणून लोक बोलत असतात. म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं. आणि थोडक्यात सगळ्यांना सांगायला आवडेल की एवढा भाईसाहेबांनी आपल्याला वेळ दिला, एवढं सगळ्यांची म्हणजे एकदम छान निवांत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तरी भाईसाहेब तुमचा अजून एकदा खूप खूप आभार मानतो, तुम्ही आम्हाला वेळ दिला. आणि शेवटचं आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या पूर्ण पॉडकास्टच्या माध्यमातून? या पूर्ण प्रेक्षकांना एवढंच सांगायचंय की
कुणाचं बघून आयुष्यात काय वागू नका. कोणी Copy करायचं. सांगतंय काय आणि म्हणून 100% विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करा आणि कुणाचं बघून काय करायला जाऊ नका. कुणाचं चांगलं वाटतंय म्हणून तुम्हाला काय आवडतंय ती गोष्ट करा. थोडक्यात ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये ज्यानं त्यानं जी स्वतःला गोष्ट आवडते ते त्या ठिकाणी केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. थँक्यू बाय साहेब. आजचा पॉडकास्ट एकदम छान झालेला आहे. द रिअल टॉक चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामलाही आयडी आहे द रिअल टॉक, याला फॉलो करा. या निमित्तानं तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार.